नमस्कार, भरारी पथक संवाद मध्ये आपले स्वागत। महाड एमआयडीसी ही राज्यातील एक महत्त्वाची औद्योगिक वसाहत म्हणून ओळखली जाते। मात्र नुकताच या वसाहतीमधील दोन विशिष्ट कंपन्यांच्या संदर्भात शासकीय नियमांचे उल्लंघन झाल्याचा प्रकार समोर आला आहे। सिद्धार्थ कलरकेम प्रायव्हेट लिमिटेड आणि कोपरान रिसर्च लॅबोरेटरीज लिमिटेड या दोन कंपन्यांवर महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शेतकऱ्यांच्या हक्काचा सबसिडीयुक्त निंबोळी लेपित युरिया औद्योगिक वापरासाठी वापरला गेल्याचा संशय कृषी विभागाने व्यक्त केला आहे। पाहुयात या संदर्भातील आमचा हा विशेष रिपोर्ट। महाड तालुका कृषी अधिकाऱ्यांनी 14 ते एप्रिल 18 दरम्यान एमआयडीसी मध्ये विशेष तपासणी मोहीम राबवली होती। या दरम्यान सिद्धार्थ कलरकेम कंपनीत 2000 किलो आणि कोपरान रिसर्च लॅबोरेटरीज कंपनीत 1500 किलो युरियाचा साठा आढळला। खत निरीक्षक सूरजकुमार लांडगे यांनी या साठ्यातून अनुक्रमे 030801 001 2026 27F या क्रमांकाचे नमुने ताब्यात घेतले। अधिकृत चाचणी अहवालानुसार या नमुन्यांमध्ये शासकीय सबसिडीयुक्त निंबोळी लेपित युरिया असल्याचे निष्पन्न झाले आहे। नियमांनुसार हा खतसाठा केवळ शेतकऱ्यांसाठी राखीव असतो। या प्रकरणी जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 चे कलम 2(1)(2) आणि रासायनिक खते नियंत्रण आदेशांतर्गत 12 जून 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सिद्धार्थ कलरकेमचे मॅनेजर प्रशांत मारुती लाखन आणि कोपरान रिसर्चचे मॅनेजर मनीलाल शांताराम पाटील यांच्यावर हा गुन्हा नोंदवला असून पोलीस सहाय्यक निरीक्षक S.R. रावडे पुढील तपास करत आहेत। विशेष म्हणजे या घटनेसंदर्भात दोन्ही कंपन्यांच्या मॅनेजर्सना विचारणा केली असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला। मात्र दुसरीकडे कृषी विभागाने केलेल्या नमुना संकलन प्रक्रियेत काही गंभीर तांत्रिक त्रुटी राहिल्या असल्याचा संशयही व्यक्त होत असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी आता उद्योजक वर्गातून केली जात आहे। शेतकऱ्यांच्या खताचा गैरवापर होणे हे जितके चुकीचे आहे तितकेच शासकीय कारवाईत पारदर्शकता असणेही गरजेचे आहे। पोलीस तपासानंतरच यातील सत्य समोर येईल। या कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटते? कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद। नमस्कार, मी सूरज संपतराव लांडगे, तालुका गुन्हे नियंत्रण निरीक्षक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय महाड येथे गुन्हे नियंत्रण निरीक्षक म्हणून कार्यरत आहे। आपण विशेष मोहिमेअंतर्गत दिनांक 14 एप्रिलपासून 18 एप्रिलपर्यंत या 4 दिवसात आपण विशेष मोहिमेअंतर्गत औद्योगिक वसाहतींमध्ये जो युरिया वापरला जातो त्याची तपासणी केली। या अंतर्गत महाड औद्योगिक क्षेत्रामध्ये आपण टोटल 17 औद्योगिक क्षेत्रांना आपण तपासणी केली। त्याच्यामध्ये 3 औद्योगिक कंपन्यांमधील आपण नमुने काढले। त्यामधील 2 कंपन्या सिद्धार्थ कलरकेम प्रायव्हेट लिमिटेड आणि कोपरान रिसर्च लॅबोरेटरीज लिमिटेड महाड या ठिकाणचे 2 युरियाचे नमुने हे लिंबोळी लिपित खताचे आढळले। जो खत नमुना हा शासन अनुदानित आढळतो, ज्याच्यामध्ये आपण त्या 2 कंपन्यांवर अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 आणि रासायनिक खते फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर 1985 अंतर्गत आपण त्या 2 कंपन्यांवर कारवाई केली आहे। या कारवाईसाठी मला तालुका कृषी अधिकारी श्री धीरज तोरणे साहेब, जिल्हा गुन्हे नियंत्रण निरीक्षक श्री बुधभूषण मनेश्वर साहेब, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सौ वंदना शिंदे मॅडम आणि विभागीय गुन्हे नियंत्रण निरीक्षक श्री अजिंक्य पवार तसेच विभागीय कृषी सहसंचालक श्री शिवाजी आंबले साहेब यांचे मार्गदर्शनाखाली केलेलं आहे। टोटल 17 इंडस्ट्रीची आपण तपासणी केली। त्यामधील 3 इंडस्ट्रीमध्ये आपल्याला युरिया आढळला। ते 3 नमुने आपण एकूण काढलेले होते। त्यापैकी 2 नमुने हे चेक केले असता त्यामध्ये निंबोळी तेल लिपित जो शासन अनुदानित युरिया आहे तो आढळला आणि त्या अंतर्गत आपण त्यांना शोकॉज नोटीस बजावल्या व त्यानंतर आपण 12 जून 2026 रोजी एमआयडीसी पोलीस ठाणे येथे त्या 2 कंपन्यांवर गुन्हे नोंद केले। जो युरिया वापरला नाही, हा कसं शेवटी शासन अनुदानित युरिया आहे, म्हणजे शासनाच्या खर्चाचा अपव्यय आहे। म्हणजे एखाद्या दुसऱ्या मार्गातून शासकीय अनुदानित युरिया हा जो फक्त शेतकऱ्यांनी वापरला पाहिजे तो युरिया कंपन्यांमध्ये म्हणजे कंपन्यांचा खर्च वाचवण्यासाठी त्यांनी आणला किंवा त्यांना पुरवला गेला। त्या अंतर्गत त्यांच्यावर आपण गुन्हा नोंद केलेला आहे।